सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी कथित गैरवर्तन केल्याचा आरोप करत धुळे शहरात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गेले असता त्यांच्याशी पोलिसांनी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। या घटनेच्या निषेधार्थ धुळे शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी अशा वागणूक होत असेल तर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी पोलिसांनी कशी वागणूक दिली असेल असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय। केंद्र सरकारने विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आपण सर्व बघत आहात, जंतर मंतरवर पूर्ण देशातील विद्यार्थी हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि नीट परीक्षामध्ये पेपर फुटी जी झाली त्या पेपर फुटीनंतर जी परीक्षा झाली 21 लाख विद्यार्थ्यांमधून 2,80,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही आणि विरोधी पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, खरगे साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि अन्य सगळे काँग्रेस पक्षाचे आमदार हे त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या निवासाबाहेर उपोषणाला बसले आणि दुर्दैव म्हणायचं ह्या देशाचं, ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या ते स्वतः उपोषणकर्त्यांना जाऊन भेटत होते, पण हे मोदी पब्लिकला इतके घाबरतात। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।